शब्दाप्रमाणे पूर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि त्याच्याही पेक्षा आमचे वरिष्ठ जे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, फंड्स उपलब्ध करणं, मान्यता देणे आणि त्याची पूर्तता करणं, या सगळ्याबद्दलची वचनबद्धता घेऊनच त्यांच्या साक्षीने किंवा त्यांच्या परवानगीने आपण हा आजचा वचननामा आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही जाहीर करतो. या वचननाम्याच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा देण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून महायुतीच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना आम्ही देतोय. विशेषतः या राज्याचे आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब इथं उपस्थित आहेत आणि मी राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री. खरं तर शहरामध्ये एका बाजूला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली झाली. आपल्या सगळ्यांच्या बरोबर आता IT सेंटर झालं, IT आपला सेंटर होतंय. IT बरोबर आता पलीकडच्या बाजूला असणारा महालक्ष्मीचा विकास आराखड्यासाठी 1400 कोटी रुपये आपण जाहीर केले आणि त्याचं काम सुरू होतंय. हे सगळं काम सुरू झाल्यानंतर जी क्राऊड येणार आहे त्या क्राऊडला देणाऱ्या चांगल्या हॉटेल इंडस्ट्री आपल्याला अजून चांगली डेव्हलप होणार आहे. ज्या पद्धतीने इथं हॉटेल इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे त्याचबरोबर ते रेसिडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम खूप वाढणार आहे. शहराच्या प्रगतीचे अनेक जी काही सगळे मार्ग आहेत ते या निमित्तानं या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार आहे. किमान लाखभर लाख 2 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन आता सर्किट बेंचमुळे सुद्धा आता भविष्यात काळात वाढते. सर्किट बेंच असेल, IT सेंटर असेल, या सगळ्यांमुळे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी दर्जेदार होत असताना एका बाजूला शैक्षणिक सुविधा की ज्याच्यामध्ये आदरणीय नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून डिग्री कॉलेज डिग्री कॉलेज सुद्धा मंजूर झाले. त्याचाही फायदा आपल्या सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांना होतो.